नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी इथे वांगीची देठं काढलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पुन्हा एकदा पाण्यात टाकलेले आहेत आणि आपण ते 4 भाग म्हणजे चिरून घेतलेले आहेत. मला भरलं वांग बनवायचं आहे. थोडंसं मीठ टाकून घेऊया कारण काळे पडू नये म्हणून. आता पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. आता आपण मसाला काढून घेऊया. आता इथे हिरवी मिरची, तळलेला कांदा, 2-3 लसणाच्या कांड्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि खूप सारी तीळ, शेंगदाणे, कोथिंबीर असं घेतलेलं आहे वांग बनवण्यासाठी. तीळ खूप घेतलेले आहेत कारण थंडी चालू झालेली आहे. तिळात खूप तेलकट असतं. तीळ जरूर खावे. आता आपण मिक्सरला वाटून घेऊया. अर्धा चमचा मीठ टाकून दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे. आता एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता वांगे भरून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यासाठी आपल्याला इथे घरचा मसाला, हळद आणि लाल तिखट टाकून द्यायचं आहे कारण हिरवी मिरची मी थोडीच टाकलेली आहे, त्यामुळे हा मसाला टाकून देत आहे. आता मसाला चांगला आपण मिक्स करून घेऊया कारण आपल्याला वांगीमध्ये भरायचं आहे. असं मस्त वांग आपल्याला बनवायचं आहे. वांगे भरून झालेले आहेत. आता एका कढईत तेल टाकून घेऊया. तर कढीपत्ता टाकून दिलेला आहे. अर्धा चमचा मोहरी टाकून दिलेली आहे. आता थोडासा मसाला राहिलेला तो टाकून देऊया पहिला आणि चांगलं मस्त तेलामध्ये परतून घेऊया. मसाला चांगला परतला तरच आपली भाजी चांगली होते. आता भरलेली वांगी आपण त्यामध्ये टाकून देऊया. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. गॅस बारीक करायचा आहे. असं मस्त परतून घेतलेलं आहे. आता आपण पाणी टाकून देऊया. आपल्याला जेवढं हवं तेवढं. आता त्यावरती आपण झाकण ठेवून देऊया. मस्त झालेलं आहे आपलं वांग. वांग शिजलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. अशा प्रकारे आपलं वांग तयार झालेलं आहे. बाजरीची भाकरी आणि भात. कसं वाटलं तुम्हाला वांग्याची भाजी? आवडलं तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघत राहा. मस्त काळं वांग.